सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सहवासामध्ये औसा राहू लागल्यात आणि वेळोवेळी स्वामी त्यांना निरूपण करतायत। स्वामींच्या निरूपणाच्या वेळेला स्वामींच्या सहवासात वेगवेगळी भक्त जनता येत असताना त्यांचा तो भाव बघितल्यानंतर औसांनाही बरं वाटायचं। औसांनाही वाटायचं की माझ्याकडे हा भाव असावा। ती भावना त्यांची जागृत होत असे। असंच एक दिवस स्वामींचा मुक्काम पैठणला असताना तिथून स्वामी जोगेश्वरीला येतात आणि जोगेश्वरीला आल्यावरती दोन मातंग बांधव देवाच्या दर्शनाला येतात। पूर्वकाळी चातुर्वर्ण्याच्या वेगळे जी लोक असतात त्यांना मंदिरात प्रवेश नसायचा आणि मग ज्यांना मंदिरात प्रवेश नाही, शूद्र अतिशूद्र, त्यांनी मंदिराच्या बाहेरूनच कळस बघायचा आणि निघून जायचं। त्यातल्या एका मातंगाने म्हटलं की आपण मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे, आता चला आपण पुढे जाऊया। आणि मग त्यातला दुसरा जो असतो तो म्हणतो की बाबा मी हे दैवत या मंदिरामध्ये या मठामध्ये जे देव आहे ते बघितल्याशिवाय काय येणार नाही। आणि मग तो राहिला। स्वामींच्या संविधानातल्या औसा काही कामानिमित्त जेव्हा बाहेर येतात तेव्हा त्यांना बाहेर दिसतं की एक मातंग उभा आहे आणि मग त्याला ते विचारतात का रे बाबा काय हवा आहे? तो म्हणतो देव आई या ठिकाणी जे गोसावी आहे त्यांचं मला दर्शन घ्यायचं आहे असा त्यांना निरोप सांगा, सेवक आलेला आहे आणि मी असं ठरवलेलं आहे की यांचं दर्शन झाल्याशिवाय जायचं नाही। औसा देवाकडे जातात, देवाला विनंती करतात, जी स्वामी जगन्नाथा बाहेर एक सेवक उभा आहे आणि तो असं म्हणतोय की दर्शन घेतल्याशिवाय मी जाणार नाही। परमेश्वर भक्ताची परीक्षा घेत असतो। फक्त नावाला समोरचा म्हणायचं म्हणून म्हणतोय की मनापासून म्हणतोय याची परीक्षा परमेश्वर घेत असतो। परमेश्वराच्या दर्शनाला जाणे, परमेश्वराचं दर्शन होणं जेवढं सोपं वाटत असतं तेवढं सोपं नसतं। सहजासहजी आपल्याला जगात काहीच मिळत नाही तर परमेश्वराचं दर्शन तरी कसं मिळेल? या भक्ताला खरोखर दर्शन हवं आहे की याला दुसरं काही दिलं तरी चालेल। म्हणून स्वामी बाईसांनी सांगतात, बाई एक लाडू द्यावर। लाडू मागतात आणि तो लाडू औसांकडे स्वामी म्हणतात त्याला असं सांगा त्या भक्ताला की देवाने हा प्रसादाचा लाडू पाठवलेला आहे, तू हा प्रसादाचा लाडू दे आणि जा। औसा येतात बाहेर, तो उभारला असतो, त्याला प्रसादाचा लाडू देते आणि स्वामींच्या निरोप सांगते देवाने असं म्हटलेलं आहे की तू आता हा प्रसाद घे आणि जा। तो प्रसाद घेत औसांना म्हणतो आई तुम्ही मला प्रसाद पाठवला देवाने, तो मी घेतो, पण देवाला बघितल्याशिवाय मात्र मी इथून जाणार नाही। जाणार नाही हा शब्द औसांनी काय ऐकला नाही, त्या तशाच मनी निघून गेल्या आणि तो तिथेच उभा होता। थोड्या वेळाने जेव्हा पुन्हा येतात तेव्हा त्याला तिथे उभं बघतात आणि औसा म्हणते हो रे तुला जायला सांगितलं तू का जात नाही? तुला स्वामींनी सांगितलेले काय जा, तू का जात नाही? तो पुन्हा म्हणतो आई हे दैवत पाहिल्या मी नावाचे
गोसाईचं स्वामीचं दर्शन झाल्याशिवाय मी जाणार नाही. जोपर्यंत थांबायचं तोपर्यंत मी थांबेन. कितीही वेळ वाट बघण्याची माझी तयारी आहे. पुन्हा औसा देवाकडे येत आहे. ही स्वामी जगन्नाथा तो म्हणतोय देवाचं दर्शन झाल्याशिवाय मी जाणार नाही. आणि देवाला कळतं की हा खरोखर आपल्या भेटीसाठी आलेला आहे. आणि मग स्वामी बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर तो साष्टांग दंडवत घालतो आणि स्वामींनीच पाठवलेला प्रसादाचा लाडू देवाला देण्यासाठी काहीतरी असावं. देव, राजा आणि गुरु या तिघांना कधीच रिकाम्या हाताने भेटायचं नसतं. देव, राजा, गुरु आणि गुरुतुल्य जे काही साधू संत आहेत त्यांना आहे. यांना कधीही रिकाम्या हाताने भेटू नये हा नियम त्याला माहिती होता. आणि मग त्याने आपल्याकडे देवाला देण्यासाठी काहीच नाही. देवानेच दिलेला लाडू आपण देवाला परत अर्पावा म्हणून तो अर्पण करतो. आणि मग दर्शन घेतल्यानंतर तो निघून जातो. बराच वेळा आपण जेव्हा देवाला काही अर्पण करायचं असतं तेव्हा म्हणत असतो देवाचं देवाला काय करायचं, सगळं देवाचंच आहे आणि देवाला काय छोटे छोटे पाहिजे का? बरोबर आहे, सगळं देवाचंच आहे. पण देवाचंच देवाला दिल्याने जे पुण्य गोमट मिळतं देवाला त्या पदार्थाची गरज नसते. पण देण्याचं स्नेह, प्रेम, सौजन्य, आवडी त्याची गरज असते. लहान मुलाला आपण आपल्या खिशाच्या पैशाने कॅडबरी आणतो. आपण त्या मुलाला देतो आणि मुलाला दिल्यानंतर पुन्हा मला दे असं आपण म्हणतो लाडाने, प्रेमाने. आणि ते मुलगा लगेच देतो. आपल्याला आनंद किती झालेला असतो. ती कॅडबरी मुलासाठीच असते, परंतु त्या मुलाने परत देऊ केल्याचा आनंद आपल्याला खूप मोठा होतो. आपण ती कॅडबरी त्यालाच देतो. आपण काय लगेच त्यांना दिली म्हणून आपण खात नाही, ती त्यालाच परत देतो. पण त्याने परत देण्याचा भाव, इच्छा केली याचा आपल्याला खूप आनंद होत असतो. तसं या जगातलं, या सृष्टीतलं सर्व काही देवाचं आहे. परंतु देवाचंच देवाला दिल्यानंतर त्याच्यातला भाव स्वीकार करून परमेश्वराला जो आनंद होत असतो तो अवर्णनीय असतो. त्या मुलाने, तो मुलगा इतका सोज्वळ आहे, लहान, त्याने आपल्याला ती देव केली म्हणून दुसऱ्यांदा आपण त्याला 10 रुपयाऐवजी 20 रुपयाची कॅडबरी आणतो. चांगला मुलगा आहे. तसंच परमेश्वराचा काय देऊ देवा तुझला पापी मी चांडा, काय देऊ देवा तुझला पापी मी चांडा, तुझे तुला अर्पण देवा मागतो निदा. तुझं तुला अर्पण करून देवा मी तुला दान मागतो. म्हणून देवाने आपल्याला आपल्या कर्माने, त्याच्या कृपेने जे दिलेलं आहे ते देवाला अर्पण करताना कंजूशी नसावी. भाव तर असावाच, पण तो कृतीतून असावा. आपण नेहमी म्हणतो तो मनातला भाव आहे. पदार्थांची काय गरज आहे? तुमचा आवडता माणूस, तुमचा जवळचा मित्र असेल, नातेवाईक असेल, तो घरी आला, जवळचा आहे, तर त्याला आपण फक्त पाणी पाजून पाठवतो का? आपण म्हणतो चहा घे, नको आत्ताच घेतला. आणि थोडं गरमीचे दिवस आहे, थोडासा लिंबू सरबत घे. नाही, लिंबू सरबत नको. आईस्क्रीम सांगू का? नाही, संध्याकाळी 4 वाजता चल थोडे पोहे खाऊन जा. रात्री जेवायला थांब ना.
किती पर्याय देतो, किंवा बिना निर्मुखी त्याला पाठवत नाही, बिना खाण्याचं आपण त्याला पाठवत नाही. आणि एक सामान्य कोणीतरी नॉर्मल माणूस आलाय, त्याला आपण एकदाच म्हणतो चहा घेणार का, घ्या ना थोडं, तो म्हणतो नाही, बरं ठीक आहे. जर आवडीचा प्रेमाचा असेल तर आपण त्याला निर्मुखी जाऊ देत नाही, रिकाम्या हाताने जाऊ देत नाही. आता ती थोडी पद्धत कमी झाली. जुन्या काळी खेडेगावांमध्ये जर एकमेकांकडे गेलं तर एखाद्याच्या शेतामध्ये वांगी असेल तर तो 1-2 किलो वांगी पाठवायचा, जाताना घेऊन जायचा. त्याच्याकडे शेंगा असतील तर तो शेंगा घेऊन यायचा. म्हणजे ज्याला वानवळा असाही शब्द म्हणतात. पण एकमेकाच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. आजही जर कोणाच्या घरी भरून काहीतरी डब्बा आपल्याला आलाय तर डब्यात काहीतरी आपण साखर तरी टाकून देतोय. म्हणून परमेश्वराच्या साधकाला, भिक्षुकांना, वासनिकांना नाही पण भिक्षुकांना रिकाम्या हाताने कधीही भेटू नये. एकदा सांगितलं मी असंच, रिकाम्या हाताने भेटू नये. त्याने हात भरून आणले त्या मावशीने, कशानं, कणकीनं. रिकाम्या हाताने भरून आणले. रिकाम्या हाताने म्हणजे काहीतरी अर्पण करावं. ते पैशाच्या रूपातच पाहिजे असं नाही. घरात बिस्किटचा पुडा आहे, काहीही असू शकतं. आणि तीच भावना या भक्ताची आहे, म्हणून तो देवानेच दिलेला लाडू देवाला परत अर्पण करतोय. देवानेच दिलेला लाडू देवाला परत अर्पण करतोय. तो दर्शन घेऊन निघून जातोय. तो लाडू घेऊन स्वामी पुन्हा गुंफेत येतात, मुक्कामाच्या ठिकाणी येतात, मंदिरात जोगेश्वरीच्या तिथे. आणि जे आजूबाजूला भक्त बसलेले आहेत त्यांना म्हणतात प्रसादवादी हो. प्रसाद घ्याल म्हणजे प्रसाद प्रिय असणाऱ्या माणसांनो, तुम्हाला आपल्याला प्रसाद कायम प्रिय असतो. आपण दर्शन असंच घेऊ, पण प्रसाद घेताना जर पत्रवळी छोटी आली तर, फाटकी आली तर, मग तो प्रसाद कुठे झाला, मंदिरात. कशाला, प्रसाद घ्यायला. प्रसादाची व्याख्या काय, 4 चपात्या. प्रसाद छोटा थोडासा असतो, पण आपण सामान्य अर्थाने निमंत्रण असतं म्हणून प्रसाद म्हणून भोजन करतो, जेवण म्हणून तरी करत. इथे भक्तांना विचारल्यानंतर सगळेच हो देवा हो, आम्ही प्रसाद घेतो ना. देव म्हणतात बरोबर आहे, चांगल्या प्रसादाला कोण नाही म्हणे. सगळेच होकार देतात. जसं आमच्यापाशी कुणी भेटायला आलं, कार्यक्रम आहे, तिथं खूप सारे पदार्थ असतात, फळं असतात. मग आम्ही कुणी दंडवताला आला का जो हातात आला तो देतो, जो हातात आला तो प्रसाद देतो. एखादी मायमावली, एखादी काका भेटतात, प्रसाद हातात आला, पेरू देऊन टाकला. आणि पेरू देऊन टाकला की तो ते तिथंच उभे राहतात माऊली. आणि इकडं माझ्याकडे पाहतात, त्या तिकडे सफरचंदकडे पाहतात, माझ्याकडे पाहतात, सफरचंदकडे पाहतात. आता ह्या प्रक्रियामध्ये आला मी प्रसाद देणं चालू, पण ह्या का थांबता लक्ष जातात, ते माझ्याकडे पाहतात, कधी विचार प्रसाद. ठीक आहे मोदी, आम्ही घ्या सफरचंद. अजून काही हवंय का, हा ते पिवळं जे संत्रा आहे ते दिलं तर बरं, घ्या. प्रसाद कसा असावा, तर स्वामींनी प्रसादाची व्याख्या सांगितलेली आहे की प्रसाद मोतीचूर लाडूंचा, चांगला जिलेबीचा, तो प्रसाद तर कोणी घेईल. प्रसाद कशाला म्हणावं, तर हे म्हणजे परमेश्वर गुडगावर नालीत, गटाराच्या नालीत गेले आणि त्यातून जर ती नालीतली घाण दिली प्रसाद म्हणून, आणि ते जर प्रसाद म्हटलं त्याला प्रसाद म्हणतात. प्रसादाची व्याख्या काय, अर्थात कोणी तसं देणार नाही, पण प्रसाद म्हणजे समोरच्याने बाबांनी जे दिलं तो प्रसाद असतो. मग ती केळ चांगला आहे, साबूत आहे की थोडस ढिल्ल झालेलं आहे, याला महत्व नाही. त्यांच्या हातात जे आलं ते त्यांनी दिलं. आणि तोही प्रसाद केवढा, जसं मी म्हटलं एवढा असा भात, चांगले 5-6 जिलेबीची येडी, तो प्रसाद का, ती बोटांतू सामाये,
3 बोटात जेवढा मावतो तेवढाच प्रसाद. मग आपण काय म्हणायचं? प्रसाद भोजन. आपला प्रसाद नसतो. सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, प्रसाद भोजनाचा लाभ घ्यावा. कारण महाप्रसादाचा लाभ काय आपण घेत नाही. त्यातही जर थोडी भाजी जमलेली नसेल तर त्याच्यातही नाव ठेवून आपण निघून जात असतो. म्हणून स्वामींनी या ठिकाणी औसांना, सर्व भक्तांना सांगितले की प्रसाद कशाला म्हणतात आणि तो प्रसाद कसा घ्यायचा असतो. औसांना असं स्वामींनी निरूपण केलं आणि औसांना कळलं, अच्छा प्रसाद म्हणजे 3 बोटात मावे आणि जितका परमेश्वर प्रसन्नतेने देतील तेवढाच प्रसाद. बाकी प्रसाद भोजन म्हणतात. औसा छोट्या छोट्या गोष्टींमधून वागावं कसं याचं भान येतंय. देवाच्या दर्शनाला येताना दर्शनाची उत्कंठा असेल, खरोखर दर्शन घेण्याची इच्छा असेल तर माणूस थांबायलाही तयार होतो. ज्याला देवाचं दर्शन घ्यावंसं वाटतं पण संसारातल्या अडचणींमधून ज्याला सुटका मिळत नाहीये, अडथळे आहे, हातातली कामं आहे, त्याला पर्याय नाही, परंतु तरीही सर्व दिनचर्येतून, संसार चक्रातून आपला वेळ काढून जो देवाच्या दर्शनाला जातो तो खरा भक्त म्हणावा. आज अडचण नाहीये, अडथळा नाहीये असा कोणीच माणूस नाही. प्रत्येकालाच काम आहे. आपली रोजची जी जिंदगी आहे त्या जीवनात कुणालाच वेळ नाहीये. एखादा मोठा व्यापारी असेल त्यालाही वेळ नाहीये आणि एखादा रोज काम करून पोट भरणारा आहे त्यालाही वेळ नाही. इथे कुणालाच वेळ नाही. पण आवड तेथे सवड आणि इच्छा तेथे मार्ग. झोप काढणे हेही एक कामच आहे ना. निवांत मोबाईल बघत बसणे हेही एक काम आहे. परंतु इच्छा असेल तर परमेश्वर दर्शन देतात. या लेण्यातून आपण हे शिकू शकतो की इच्छा तेथे मार्ग. जेव्हा तो दुसरा मातंग निघून जातो, हा मातंग म्हणतो दर्शन घेतल्याशिवाय मी जाणार नाही. हे दर्शनाची उत्कंठा, ओढ जर असेल तर परमेश्वर आपली जागा सोडून बाहेर येतात. एकदा स्वामी आणि भक्त सर्वजण गंगे नदीतून चालले होते आणि नदीतून चालत असताना स्वामींचा चालतानाचा स्पीड जरा जास्त आहे. सर्वच भक्त चालतायत आणि औसा थोड्या चालतायत. थोड्या चालल्या का दम लागतोय आणि थोडस हळू झाल्या का देव लांब जात आहे. देवाला ती विनंती करते, देवा जरा हळू चला, तुमचं स्पीड लेट झालं, जरा आमचा विचार करा, थोडं थांबा, हळू चाला. पवन तुटे म्हणजे वारा तुटे. आपण म्हणतो ना कधी कधी जास्त जोरात चालू नका, धाप लागला. मग त्याच्यावरती स्वामी म्हणतात, नाही का माणसाचा श्वास किती मजबूत असावा, असा छोटा मोठा थोडा. आणि मग स्वामींनी त्याच्यावरती पवनाचं कार्य कसं म्हणून मोतियाची गोष्ट सांगितली. पुण्या एका मंदिरामध्ये एक संत महात्मे बसलेले होते. त्या गावामध्ये एका ब्राह्मणाच्या मुलाची मुंज होती. त्याने मुंजीच्या दिवशी सगळ्या गावाला भोजनाचं निमंत्रण दिलं आणि महात्म्यांना देवळामध्ये निमंत्रण द्यायला लागलं. ते संत महात्मे बसलेले होते. त्यांनाही विनंती केली की आपण तुम्ही जेवायला यावं. ते म्हणतात ठीक आहे, जेव्हा तयारी होईल तेव्हा आम्ही बोलवायला येऊ. तो माणूस गेला. तसंच गावात पळणी आली, म्हणजे पळापळ झाली, धावपळ झाली. दुसऱ्या गावाची आक्रमण झालं आणि त्या महात्म्याने कवाड दरवाजा लावून घेतला आणि ती ध्यानस्थ समाधिष्ठ झाली. काही दिवसांनी तो तिकडं गुंजा वगैरे सगळं जिकडं तिकडं पळून गेले ते लोक. गाव ओस पडला आणि काही वर्षांनंतर पुन्हा गाव तिथं बसला.
मग ज्या गावावरती जे मंदिर होतं, आता सगळेच निघून गेले तर त्या मंदिराचं पूजन करणार काय? आणि मग बरेच वर्ष झाले, 50-60 वर्ष त्या गोष्टी निघून गेली. जो मुलगा होता तो म्हातारा झाला आणि तिथं गाव असल्यानंतर तो म्हणतो, ही जी जागा आहे ना, या जागेमध्ये पहिलं मंदिर होतं. तिथं आता मोठं टेकड झालंय ना, तिथे मंदिर होतं. माझी मुलं झाली तेव्हा इथं देव, आणि मग तिथं खाणायला लागल्यानंतर खरोखर देऊळ निघालं. देऊळ निघाल्यानंतर कवाड उघडलं, तर कवाड उघडल्यावरती ते संत महात्मे बसलेले दिसले. त्यांना जागृत केल्यानंतर ते म्हणतात, चला जेवायची तयारी झाली का? चला बरं जेवायला. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. त्यांना दूध भात घेऊन वरतात. ज्या मुलाचं 7व्या-8व्या वर्षी निश्चित होतं, म्हातारा झाल्यावाला तरी ते ध्यानस्थ बसलेले होते. संतात पवनाचे कार्य समाधीचं कार्य असं आहे. असंच एक दिवस सर्वजण काम करतायत, देवाच्या सन्निधानामध्ये सर्वजण काम करतायत आणि अवसांचा पूर्व अगोदरचा शास्त्र अगोदरची माहिती जागृत झाली आणि नागदेवांना ती म्हणती, हा रे नागदेवा, अरे नागदेवा, तुम्ही कुशाल विटा माती वाहत आहे, पण ज्यांच्याशी तुम्ही लग्न केलेलं आहे, अग्नी ब्राह्मणाला साक्ष देऊन ज्यांच्या सोबत तुम्ही 7 फेरे घेतलेले आहेत, त्यांना सोडून असं विटा माती वाहणं बरोबर आहे का? तुमच्यामुळे ज्या काही त्या तळमळतील, त्या तळमळीनं त्यांना दुःख दिल्याने तुम्हाला किती मोठं पाप लागतंय. त्या पापाने तुम्हाला किती मोठी नरक होतील. त्यांना काही विटामाती खायला द्याल का? आणि मग त्यावेळेस भोटोबास म्हणतात, तू जनावर राखायला जा, तुला डोक्याचा भागच नाही, अक्कलच नाही तुला. अगं त्याच्यासाठी हाच जन्म नाही, मी अनेक जन्म दिलेले आहे, परंतु या देवाचं दास्य करण्याचं भाग्य सगळ्यांच्या नशिबात नसतं. आणि असं म्हणत ती देवापाशी आली. भटोबा ते व्यापार करतायत आणि देवाजवळ आल्यानंतर त्यांना मावसांना उद्देश स्वामी म्हणतात, नायका, वडिलाचा आकारा आलिया, जेव्हा काळ येईल, वेळ येईल, मृत्यू येईल, त्यावेळेला अग्नी आणि ब्राह्मणाला साक्षी ठेवून ज्यांच्या भोवती 7 फेरे घेतले, त्या तुमचं रक्षण करतील का? त्यांचं रक्षण करतील का? लगेच अवसा म्हणतात, देवा त्या रक्षण करणार नाही. देव म्हणतात नाही. मग त्या रक्षण करणार नाही, तुम्ही रक्षण कराल का? त्याचं रक्षण करणार नाही, तुम्ही रक्षण कराल का? स्वामी म्हणतात, हो, आम्हीच रक्षण करू. आमच्याशिवाय या जगामध्ये कोण आहे जो सर्वांचं रक्षण करू शकतो? आणि मग असं आहे का, स्वामींच दास्य या सगळ्या काळापासून, या दुःखापासून वाचवेल, मी पण दास्य करायला जाते. आणि म्हणून औसाही विटा माती वाहण्याला जातात. म्हणून जेव्हा परमेश्वराचं दास्य सेवा करतो, आपण देवाचं स्मरण करतो, अंतकाळी आपलं रक्षण त्या दास्याने होऊ शकतो. परमेश्वराशिवाय या जगामध्ये आपलं रक्षण करणारा कोणीही नाही. क्षण क्षण हा वाया जात असे, ही काळ दाड तुझ खात असे, तुझ जवळीच दात असे, तुझ जवळीच दात असे, ही काळ दाड तू कोण आता, ही माया ममता तोड आता, संसार सारा सोड आता. परमेश्वराचं स्मरण, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम.
जो आयुष्यभर देवाचं स्मरण करत करत आपला शेवटचा काळ परमेश्वर चिंतनामध्ये परमेश्वराच्या स्मरणामध्ये घालवतो तोच परमेश्वराला प्राप्त करू शकतो. पण हे आपल्याला कळत नाही. इतक्या या संसाराच्या चक्रामध्ये गुरफटलो आहोत आपण की आपल्याला याच कळत नाही. हे सर्व नश्वर आहे. शब्दानं आपल्याला कळतं पण शब्दाने करून फायदा नाही. तर ते पूर्ण कळून वळालं पाहिजे. संसार करणं गरजेचं आहे पण त्याला वेळ किती द्यावा. हे रहाट गाडगं आहे. हे चक्र आहे. हे संसार चक्र आहे. यातून सुटका करून घेण्याचा मार्ग सगळ्यांनाच कळतो असं नाही. सगळ्यांनाच तो चान्स मिळतो असं नाही. आपल्याला कारण सतत पाहिजे असतात फक्त देवधर्माला. नेहमीच म्हणता फुरसत नाही देवधर्म सत्कर्माला. नेहमीच म्हणता फुरसत नाही देवधर्म सत्कर्माला. तिथं काय सांगशाल देवा, तिथं काय सांगशाल देवा, तिथं काय सांगशाल देवा, तिथं काय सांगशाल देवाला. कवडी कवडी दंते जोडी बांधून ठेवशील घरदार मारी. कवडी कवडी दंते जोडी बांधून ठेवशील घरदार मारी. शेवटी स्मशान वाटेला हो तिथं काय सांगशाल देवाला. ज्या मुलांसाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट करताना ते मुलं लहानपणी जी आई जो बाप म्हणजे मुलाचं सर्वस्व असतो तो मुलगा म्हातारपणी म्हातारी काय कळत नाही. त्याला जे कळत होतं त्याच्यावर आपण पोट भरलं लहान मोठं झालं. परंतु आपल्याला त्या मोहामध्ये फसल्यामुळे कळत नाही. तुझ्यासाठी जीवन जाळीने रे बा तुने नाही पाणी पाजिले. आज मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मोठे मोठे वृद्धाश्रम झालेले आहेत. शहरांमध्ये वृद्धाश्रम झाले आणि खेड्यांमध्ये वृद्धाश्रमाऐवजी कोपऱ्यात म्हातारा म्हातारी पडीत राहतो. अत्यंत वाईट बिकट दयनीय परिस्थिती आहे म्हाताऱ्या माणसांची. आम्ही ती परिस्थिती बघतो. पण दिल्या भाकरीचा म्हणून म्हातारा म्हातारी कोपऱ्यात पडून राहता. आम्ही सांगतो चला बरं भाकर पण म्हणजे काय त्याच्यात रोज काहीतरी गोड राहत असं काही नाही. उरली सोरलेली भाजी भाकर गप खायचं कोपऱ्यात राहायचं. प्रत्येकाला वाटतं की माझं असं नाही सगळ्यांच्या पेक्षा वेगळे काही नाही. घरोघरी मातीच्या चुली नवीन नवीन आलेली सून जरा जरा भीतीने हळूहळू हळूहळू राहते. नंतर तिला कळतं हा कोणाची किती किंमत आहे कळतं. ती बरोबर आपल्या मुळे रूपावर येते. आता माझ्या हातात आहे आता बघूयात कोणाला काय. कारण शेवटी 2-4 दिवस तुम्ही मुलाला नवऱ्याला तक्रार करा. 2-4 दिवस बरं वाटतं. नंतर तो म्हणतो अरे काय म्हणे मी तिकडे इकडे जगाच्या फिरून येतो एवढे काम करून घरात आल्यावर पटपट करत बसते. शेवटी तिलाही लक्षात येईल मुलगा काय आपल्या सांगण्याचं मनावर घेत नाही. ती गप जी दिली भाकर जशी दिली तशी खाते गप राहते. मी म्हणतो एवढा आहे तर मजा करायला या ना आश्रमात. आयुष्यभर जे खायला मिळालं नाही बघायलाही मिळालं नाही. समोर जाऊन तो तुम्हाला गंध लावतो अक्षता लावतो पण दक्षिणा देतो. पण जेव्हा बाबा एक खीर एक वाटी काय अजून एक वाटी घ्या ना, एक जिलेबी काय अजून एक घ्या, अशी बर्फी मलाई बर्फी अंगुरी मलाई रसमलाई रसगुल्ले गुलाबजाम अरे काय काय ते पदार्थ नाही देवासाठी खायला तर या मार्गात निदान. पण संसाराचं चक्र आहे एवढं सहजासहजी सुटत नाही. काही काही जण म्हणतात बाबा
तुम्हाला काय माहिती मुलाबाळांचं प्रेम लाड? मी म्हणतो आम्हाला माहित नाही, तेच बरं आहे, म्हणून आम्ही बाबा आहे. पण आम्ही महानुभाव आहोत. महान यस्य अनुभव स महानुभाव. ज्याला खूप मोठा अनुभव आहे तो महानुभाव. एकदा माझ्या एका संस्थेचं काम होतं, त्या संस्थेच्या कामानिमित्त मी कलेक्टरकडे गेलो. कलेक्टरकडे गेल्यानंतर माझ्यासोबत जो वकील होता त्याने जी फाईल घ्यायची ती फाईल काय घेतली नाही. त्यानं दुसरीच फाईल घेऊन कलेक्टर समोर गेलो. त्या कलेक्टरच्या हातात फाईल दिल्यानंतर तो त्या वकिलाला म्हणला, शहासाहेब अहो तुम्ही दुसरीच फाईल आणली, यांची नाही माझा. तो आणायला गेला. तेवढ्या वेळ मी तिथं उभा राहिलो फाईल आणीपर्यंत. मग त्यांनी विचारलं, महाराज एवढ्या तरुण वयात तुम्ही महाराज झाले? अहो चांगला संसार करायचा, लेकर बाळ होऊन द्यायची, जगाचा सुख अनुभव आहे, मग महाराज व्हायचं. मी त्यांना म्हटलं, साहेब बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आता मोठा साहेब माणूस आहे, आपल्या सहीचं काम आहे, डायरेक्ट कसं नाही म्हणता. म्हणलं साहेब म्हणतात ते बरोबर आहे तुम्ही, पण ते कसं असतं, दोन प्रकारचे जगात माणसं असतात. एक असतो स्वतःला ठेच लागल्यावर शहाणा होणारा, ठेच लागली मग शहाणा झाला, खाली पाहून चालला. दुसरा असतो त्याला ठेच लागली ते यानं बघितला आणि मग शहाणा झाला. आम्ही ऐकलं दुसऱ्यांना. ठेच लागली ते आम्ही बघितलं आणि आम्ही शहाणे झालो, संसार केलाच नाही, अगोदरच संन्यासी झालो. नाहीतर साहेब म्हणजे तुमच्यासारखं 8-10 तास काम करावं लागलं असं. तेवढे खरे महाराज तुम्ही म्हणता ते खरं. काय करता, आम्ही पडलो या चक्रामध्ये, आम्ही निघालो मूर्ख. म्हणजे साहेब असं नाही म्हणत. नाही महाराज तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, करावं लागलं, तुम्ही घेतलं ते बरोबर केलं. तो वकील फाईल घेऊन आला, त्याच्यावर एक सही केली. ती सही झाल्यानंतर तो साहेब त्या वकिला म्हणजे 6 महिन्यानंतर येणारी फाईल आहे ती पण महाराजांना देऊन टाका, पुन्हा काय बोलू नका. तो माझ्याकडे पाहतो, साहेबांकडे पाहतो, अरे शहा त्यांना एक दुसरी फाईल घेऊन या, त्यांच्या भाषेत काहीतरी बोलते ती पण घेऊन या. ती घेऊन आले, सही केली, हा पटकन आला. तो मला अजून 2-4 शब्द बोलणं झालं. ते म्हणले की आमच्याकडे साताऱ्याकडे पण असं असं गाव आहे, त्या गावाला आश्रम आहे, साताऱ्यामध्ये पण मोठा आश्रम. हो म्हणजे मी जात असतो. अशा 2-5 गप्पा झाल्या. म्हणजे या गणेश पेठ मंदिरामध्ये पुण्याला कधी असं झालं. तो वकील झालं, निघून आलो, बाहेर आलो. तो शहा वकील दिसतात, साहेबांकडे पाहतो ना माझ्याकडे पाहतो. बाहेर निघालो, महाराज काय जागी केली? म्हणजे काय झालं? अहो या सहीसाठी 6 महिन्यानंतर यावं लागतं आणि 6 महिने खेटा घालतो साहेब सारखं, नंतर तुमच्या एका याच्यातच काय झालं? म्हणजे आपली काय आहे की नाही? हा महाराज फुकट नाही म्हटलं, पावर आहे आपल्याकडे. वावर नाही तरी पण पावर आहे म्हटलं. आपल्याला ज्या संसार चक्रात आपण अडकलेलो आहोत ते आपल्याला कळत नाही. आणि म्हणून स्वामींचं सेवादास्य, देवाचं सेवादास्य, देवाचं नामस्मरण हेच आपल्याला वाचू शकतं. दुसरं काहीही आपल्याला वाचू शकत नाही. हे स्वामी औसांना सांगतात आणि औसांना सांगितल्यानंतर ती म्हणती, देवा असं आहे, मी पण रक्षण करते, मी पण दास्य करते, मी पण सेवा करते आणि ती पण सेवा करू लागते. ही पण देवाच्या सेवादास्य विटा माती वाहू लागते. अगोदर निवांतपणे कुठेतरी कर्मराहाटीतल्या विचार असतात. जसं आम्ही म्हटलं, अहो दीक्षा घ्यायची असती, बाबा सगळ्याची जर लहान दीक्षा घ्यायची, वंश कसा चालेल बरं? आता तुमचा वंश चालून तुम्ही काय दिवे लावले तर पुढचा दिवा लावणार? तुम्ही पण कालकरच्या काय कर कालच्या वाणी, ताक पाणी कर कालच्या वाणी ना खाण्या. बघा मी नाव नाही ठेवत, पण ज्याला तुम्ही सुखी मानता, सुखी समजता, ते सुख खरंच आहे का? चटणी नसती, मीठ नसतं, तेल नसतं, किराणा नसतो, 6 महिन्याचं बिल थकलेला असतो. किराणा दुकानदार म्हणतो नाही बाबा ते पहिलं मागचं क्लिअर करा मग देतो, तरी पण घर सोडून वाटत नाही. परमेश्वराचं दास्य, परमेश्वराचं नामच संसारातून तारणार आहे. आणि म्हणून त्या नामाचा आश्रय आपण घ्यायला हवं. एक नामतारी, बाकी सब दुकानदारी. हे आपल्याला कळतंय पण वळत नाहीये.
स्वामींच्या सन्निधानामध्ये औसांना कळलं की अरे बापरे, परमेश्वराचं दास्य हेच खरं जसं तसं या दुःखातून वाचवणारं आहे, आणि तीही सेवा करू लागते. स्वामींचे जे भक्त असतात, स्वामींचे जे सेवक असतात, परमेश्वराच्या भक्तावरती आपली कोणते बाबा, कोणता वासनिक कसाही असला तरी तो माझ्या देवाचा आहे हे समजणं अत्यंत महत्वाचं असतं. औसांचं वागणं साधं भोळं होतं. साधं भोळं असून सामान्य एखाद्या बाईसारखं, स्त्रीसारखं नव्हतं. म्हणजे कधी कोणाशी कुठे कसंही बोलणं, कोणाचा विचार न करणं. आणि त्यामुळे दायंबा नावाचे भक्त, त्यांची औसांवरती अजिबात श्रद्धा नव्हती. औसांना ते भक्त मानत नव्हते. असं कुठं भक्त असतो का? वागायचं भान नाही, बोलायचं भान नाही. आणि मग एक दिवस स्वामींच्या लक्षात येतं का यांची औसांवरती श्रद्धा नाहीये. ज्या औसा श्रेष्ठ आहे बाबाने श्रद्धेने, त्याच्यावरती श्रद्धा नाहीये. आणि मग त्यांना म्हणतात, स्वामी दायंबांना म्हणतात, भोजिया, आवडीचं प्रेमाचं नाव आहे भोजिया, हे गंगा, ही गोदावरी नदी कुणी आणली बरं? ते म्हणतात, जी गौतमी आणली, म्हणजे गौतम ऋषींनी आणलेली. ही गंगा नदी महाराष्ट्रामध्ये गौतम ऋषींनी आणलेली आहे. आणि उत्तरेतली जी गंगा आहे ती भागीरथाने, भगीरथ ऋषींनी आणलेली. म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या या गोदावरी नदीला गौतमी असं म्हणतात. तर दिल्लीकडे जी गंगा आहे तिला भागीरथी असं म्हणतात. म्हणजे गौतमाने आणलेली आहे. कुठून आणली? तर कोणीतरी दायंबा सांगतात, कोणी म्हणतं महादेवाच्या मुकुटापासून, तर कोणी म्हणतं विष्णूच्या ठिकाणाहून. स्वामी म्हणतात, कुठूनही आणली. पाणी तेच आहे का बदललं? ते म्हणजे पाणी बदललेलं आहे. ते कसं काय? ते वाहून कधी समुद्राला मिळालं. मग हे लोक तिथं का आंघोळ करतात? पाणी तर निघून गेलं. तेनेची मार्गे त्याच रस्त्याने जे उदक आलं ते आता सुद्धा हाडाला चिकटलेल्या पापांपासून मुक्ती देऊ शकतं, अशी सर्व लोकांची श्रद्धा आहे. म्हणून सर्व लोक त्यात जाऊन आंघोळ करतात ना. ते म्हणतात, हो. मग आमच्या संविधानामध्ये वेगळ्या प्रकारे तिच्या अल्पबुद्धीने जसं राहता येईल तशी राहणारी ही औसा थोडी सुद्धा श्रेष्ठ नाहीये का? तुम्ही त्यांना इतकं वाईट समजता. त्यांना तुम्ही दंडवत करत नाही, काहीच करत नाही. त्यांना दंडवत करणं गरजेचं नाहीये का? अहो, असेल ती वेडी, पण वेडी असून ती आमच्या सहवासात राहणारी आहे, आमच्या सन्निधानामध्ये राहणारी आहे. आणि आमच्या सन्निधानामध्ये राहणारी औसा दंडवतासाठी सुद्धा योग्य वाटत नाही का तुम्हाला? ते चुकलं म्हणून दंडवत करतात. आणि त्या दिवसापासून औसांना ते दंडवत म्हणतात. साधू संत कोणीही कसाही असो, ज्ञान कमी आहे जास्त आहे, आचरण कमी आहे जास्त आहे, आपल्याला काहीही घेणं देणं नाही. देवाचा आहे, माझ्या देवाचा आहे. त्याला दंडवत केल्यानंतर त्या दंडवताचा स्वीकार कोण करणार? देव करणार. ही आपली बुद्धी असावी. नाहीतर बऱ्याच वेळा मोठे बाबा आले 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 मोठे बाबा आले, सगळे पळत येतात. आणि धनंजय बाबा आले का कोणीच येत नाही. दुसरं कोणी साधे बाबा, हे धनंजय बाबा आले, मोठे बाबा कुठे आहे? बाबा बाबा देवाचे असतात. बाबांना दंडवत केल्यानंतर गोमट पुण्य कोण देणार आहे? बाबा नाही देणार. कोण देणार? देव देणार आहे. म्हणून साधू संत भेटले, दिसले, वाशिमला गेले, अनसिंगून चालले, दिसले, दंडवत करा. आपण गाडीत आहोत, तेही गाडीत आहे. दंडवत करणं होणार नाही, थांबून परत्याग करणं होणार नाही, पण निदान दंडवत असं तरी करा. आणि जर ते पायी पायी चालू असतील, चाललेले असतील, तुम्हालाही गाडी थांबून दंडवत करायलाच पाहिजे. आणि वेळ नसतो बाबा, वेळ नव्हता म्हणून थांबलो नाही. 1 तास लागतो का दंडवत करायला? 2 तास लागतो का?
एक दंडवत करायला काही सेकंद काही मिनिटं लागतात, म्हणून आपण दंडवत करायला हवा. गाडी थांबून कदाचित त्या बाबांची भेट आपली कधी झालेली नसेल, त्यांना कदाचित जेवायची वेळ झालेली असेल, त्यांची कोणाकडे ओळख नसेल आणि तुम्ही दंडवत केला आणि तुम्ही सहज म्हणजे चला बाबा घरी जाऊया, त्यांना जर त्यावेळेस भूक लागलेली असेल तर मार्गात पंगत केल्यापेक्षा जास्त गुमट लागू शकतो. का? त्यांना त्यावेळेस गरज आहे. म्हणून साधू संत जिथे कुठे दिसतील दंडवत झालाच पाहिजे, थांबून दंडवत केलाच पाहिजे. शक्य नसेल तर निदान दंडवत तरी म्हटलं पाहिजे. देवाला दंडवत केल्याचं गोमत मिळत असतं. औसांची श्रेष्ठता स्वामींनी दायंबांना पटवून दिली की बाबा रे दंडवत कर. ती असेल वेडी वाकडी वेडी गबाळी राहणारी, तिला जगण्याचं बोलण्याचं वागण्याचं भान नसेल, पण ती माझी आहे, माझी भक्त आहे. आणि माझी भक्त आहे म्हणजे तू दंडवत केलाच पाहिजे असं स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलं. औसा स्वामींच्या सन्निधानात राहत असताना कधी कधी त्यांना स्थिती व्हायची. स्थिती म्हणजे अलौकिक अकृत्रिम अंतरात आनंद, म्हणजे बसल्या बसल्या त्यांना आनंद संचार व्हायचा. आपला आनंद सुख हे बाह्य असतं, इंटरनल अंतरातलं काही नसतं. जसं आपलं डोकं दुखतं, डोकं दुखल्यानंतर वेदना होतात, तसा आनंद आपल्याला कधी होतो का? कधीच होत नाही. गाडी घेतली तेवढा पुरता आनंद, मोबाईल घेतला तो बाह्य आनंद आहे, अंतरातून काही होत नाही, तेवढ्या पुरता आहे. हे सगळं बाह्य आहे, अंतरातून आनंद. त्यांना तो आनंद अंतरातून व्हायचा. आणि मग स्वामींचा मुक्काम डोंबेग्रामला असताना तिथे सराळा नावाच्या गावाचे गणपत आपयो नावाचे एक सद्भक्त स्वामींच्या दर्शनाला आले. औसा त्यांच्या गावाला गेल्यानंतर ते म्हणतात, आऊ आम्हाला दर्शन करवा. ते म्हणते ठीक आहे, तुला दर्शन करवे, पण आमच्या चक्रधर स्वामींच्या ठिकाणी मानमान्यता म्हणजे तुम्ही विद्वान आहात, श्रीमंत आहात, म्हणून तुमची मानमान्यता करणार नाही. या 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 असा बडेजाव करणार नाही. आमच्या देवाच्या सन्निधानामध्ये राजा आला आणि रंक आला, श्रीमंत आला आणि गरीब आला, तरी दोघांची बराबरी सारखीच आहे. त्यामुळे तुला अपेक्षा असेल देवाच्या दर्शनाला आल्यानंतर देवाने मला या या म्हणावं, मानमान्यता करावी, तसलं काही होणार नाही रे बाबा. मग गणपत आपे म्हणतात ना, काही करावी असे मान मान्यता, काय करायचं मान सन्मान, काय करायचं या या, काय नसतं. हे फक्त 2 दिवसाचं असतं. जोपर्यंत तुमच्याकडे पद आहे, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे, तोपर्यंत साहेब साहेब, नंतर कसला साहेब भीतीला लागलेले नंतर. त्यामुळे या गोष्टी शिल्लक आहेत. ते म्हणतात असं आहे का, जर तुला मान अपमानाची मान सन्मानाची अपेक्षा नसेल, चल देवाच्या दर्शनाला जाऊ. आणि मग ते दोघं दर्शनाला येतात. स्वामी सिंहनारायणाच्या मंदिराच्या तिथे बसलेले असतात. ते येतात, दंडवत करतात आणि नेमकं औसानी जे सांगितलं त्याच्या विरुद्ध होतं. स्वामी त्यांचं या या म्हणतात, बसायला द्या म्हणतात, खूप मान सन्मान करतात. औसांना आश्चर्य वाटतं, देवापेक्षा सगळे सारखे असतात आणि आज कसं काय केलं. आता देवाला तिची लाज राखायची असते, याला अपेक्षा आहे. आणि पुन्हा औसांनी सांगितले माझे देव अशी श्रेष्ठ आहे, आमचे स्वामी तसे असे, ती लाज राखायची, देवभक्ताची लाज राखत असतो. कारण भक्त वत्सल आहे. सगळं ते केल्यानंतर औसांना स्थिती होते. आणि मग ते गणपत आपे म्हणतात, आऊ स्वामी जे साक्षात कामधेनू आहेत. कामधेनू, काम म्हणजे इच्छा, धेनू म्हणजे इच्छेलेले पूर्ण करणारी
स्वर्गातली कामधेनू गाय आहे. ते म्हणतात हो हो आहे बरं का. गोसावी कल्पतरू, स्वामी कल्पतरू आहे. कल्पलेला देणारा तरू म्हणजे झाड, हाही स्वर्गातला आहे. म्हणजे त्याच्यापाशी गेलं, मला हे पाहिजे म्हटलं का ते जे पाहिजे ते मिळतं. आणि गोसावी कल्पतरू कामधेनू असं म्हटल्यानंतर हो चिंतामणी असं म्हटल्यानंतर त्यांनाही आनंद होतो, यांनाही आनंद होतो. आणि मग स्वामी तिथे येतात. स्वामी म्हणतात अरे कामधेनू कल्पतरू चिंतामणी म्हटलं, औसा साधी गोडी आहे तिचं जाऊ द्या, पण तुम्ही काय कसं काय म्हणता, तुम्ही विद्वान आहात ना. कामधेनू म्हणजे स्वर्गातल्या इंद्राची गाय, कल्पतरू म्हणजे स्वर्गातल्या इंद्राचा झाड, चिंतामणी चिंतन करून देणारा मणी. असा आम्ही काय जड आहोत का, याची उपमा गेली. आणि मग असं म्हटल्यानंतर त्यांना स्वामी काय करतात, शिक्षा करतात. शिक्षा काय म्हणतात की यांना दंडवत घालायला लावा किंवा घोडी धरायला लावा आपल्या भाषेला. आणि मग औसा जागे येतात. मग त्या विनंती करतात जी जी देवा असं नका करू, यांच्याऐवजी मी करते. स्वामींनी आलेल्या भक्ताची लाज राखली औसांची, आणि मग त्यामुळे त्यांना तो आनंद झाला. देव हा प्रत्येकाच्या मनातली इच्छा पूर्ण करत असतो, पण आपण तशी इच्छा ठेवायला पाहिजे. पण फक्त इच्छा ठेवून चालत नाही, तर त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा आपला भक्तीचा असावा. एक दिवस स्वामींचा मुक्काम डोमेग्रामला आहे. स्वामी सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर फिरायसाठी विहरणासाठी पिंड अशी जागा होती, तिथे गेले. निरूपण करत असताना नदीच्या काठावरती खडकावरती बसलेले आहे. आणि ते बसलेले असताना नदी पडण्याचा आवाज खळखळ खळखळ असा पाण्याचा आवाज येतो. त्या पाण्याच्या आवाजामध्ये भक्तांना काही निरूपण ऐकू येत नाही. मग ते देवाला विनंती करतात, जी हे पाण्याचा आवाज खूप येतोय आणि पाण्याच्या आवाजामुळे आम्हाला तुम्ही काय बोलतायत नेमकं ते आम्हाला ऐकू येत नाही. कारण या आवाजाने तुमच्या मधुर शब्दांचं मधुर गुंजन आम्हाला कळत नाहीये. आणि मग स्वामी औसांना म्हणतात, अहो नायका जा बरं, हा फुटा हे उपकरण पाणी जिथं पडतंय तिथं ठेवा, टाका. औसा जातात, ते उपकरण ते टाकतात. आणि टाकल्यानंतर तो आवाज, पाणी पडण्याचा आवाज येत होता, तो थांबतो. निरूपण संपतं. स्वामी औसांना सांगतात, नायका जा तो फुटा घेऊन ये. औसा फुटा घेऊन येते, त्यातून काढून घेते. आणि ते काढल्याबरोबर पुन्हा आवाज सुरू होतो पाण्याचा. सगळे भक्त म्हणतात, देवा आतापर्यंत पाणी पडल्याचा आवाज येत होता ना, आता काय येत नाही. स्वामी म्हणतात हे औसाचं सामर्थ्य. विनोदाने म्हणतात औसाचं सामर्थ्य आहे. औसामध्ये कसलं देवा माझं सामर्थ्य, हे तुमच्यामुळेच झालं, तुमचंच सामर्थ्य आहे. म्हणून स्वामी फक्त ज्ञान निरूपण करत नव्हते, तर माणसाला माणसाप्रमाणे वागवत होते. विनोद, हास्य विनोद सुद्धा करायचे. त्यामुळे औसा देवाच्या सन्निधानामध्ये आता खूप रममाण झालेले आहे. एक दिवस काय होतं कळत न कळत, पूर्व संस्कार, जसं आमच्या इथं कोणीतरी दीक्षा घेतो, दीक्षा घेतला 2-4 महिने 5 महिने झाले, वर्ष झालं, आणि सहज मग घरी फोन होतो, काय पेरले यावर्षी, सोयाबीन, कोणत्या जातीचं, या जातीचं. आणि मग त्याला हे लावलं का अमकं तमकं औषध मारणं चांगलं होईल, ते पूर्व संस्कार जाऊ देतो. तसंच एक दिवस सोमवती अमावस्या होती आणि नदीच्या काठावरती खूप सारे लोक जमले होते. आणि मग कोण आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध करतायत, पिंड पाडतायत. आणि ते औसाने बघितलं आणि औसाचा पूर्व संस्कार अगोदरचं वागणं जाऊन झालं. ती म्हणती माझ्या आई बापांना मी एकटीच होती, त्यामुळे मीच लेक आणि मीच मुलगा आणि मीच मुलगी, त्यांचं पिंड कुणीच पाडलं नाही. आणि बिचारे पितर हे पिंडदान घेण्यासाठी भुकेलेले आहेत.
आपण बऱ्याच वेळा, आता मला तुमच्या गावातनं माहित नाही, पण बऱ्याच वेळा अज्ञानाने आपले उपदेशीही कधी कधी श्राद्ध घालतात. श्राद्ध आपल्याला नाही, कुणाला चालत नाही. कारण श्राद्ध ज्या जीवानिमित्त घालत असतो तो जीव निघून गेलेला असतो, त्याच्याशी काही संबंध नसतो. पण आपण अज्ञान, धड अलीकडचे नाही, धड पूर्ण महानुभाव पंथाचं पालन करत नाही, पुण्य अन्य लोकांचं करत नाही. इकडे उपवास धरायचा, इकडे देवाचा विधी करायचा नाही, आणि वट सावित्रीचा उपवास धरायचा. 7 जन्माला भेटली, एकानं हाऊस भेटली नाही का? आणि तो बिचारा झाड ते काय देणार आहे? पण कधी कधी सोमवारचा उपवास धरतात, कधी कधी गुरुवारचा धरतात, मंगळवारचा धरतात. काय एक नाटकं राहतात, आणि म्हणे आम्ही कोण? महानुभाव. परमेश्वराने उपवास धरायला सांगितलेलं नाही, त्यामुळे कधीच कोणी उपवास धरायचा नाही. बस एक नवरा मिळाला तोच बास झालाय. आणि जो परमपिता परब्रह्म परमेश्वर आहे, खरं आपलं रक्षण करणारा आहे, त्याचाच आश्रय धरायचा आहे. औसांची ती भावना जागृत झाली. अरे मी जरी यांचं पिंड घातलं नाही, श्राद्ध घातलं नाही, तरी हे पित्र उपाशी राहतील की. आणि मग तिथे असलेल्या एका ब्राह्मणापाशी जाते, अरे पिंड पाडतोस का? म्हणतो हो, पाडतो नाही. आणि मग आता पिंड पाडल्यानंतर देण्यासाठी काहीच नाही. स्वामींचा बहिर्वास म्हणजे धोतर, जे धुण्यासाठी आणलेलं असतं ते चांगलं भारीतलं असतं, ते भारीतलं असतं ती त्याला देऊन टाक. त्यांचा द्यायच्या मोबदल्यात तुला हे धोतर देते, तू पिंड पाड. हा सगळं चालू असताना बटुबास गंगेकडे, गोदावरी नदीकडे गेलेला होता. ते बघतात तरीना बहिर्वास दिलाय, धोतर दिलं, आणि ही काय करते? पिंड पाडते. बटुबास परत येतात. आता बटुबासांनी आपल्याला पाहिलंय, या औसांचंही लक्षात येतं, आणि स्वामींच्या समोर आता आपलं नाव सांगेल म्हणून ती पण मागून पळत पळत लवकर येते. स्वामींना बटुबास म्हणतात, नागदेवाचार्य म्हणतात, देवा बघितलं का या औसाचं वागणं? आपण जो धुवायला धोतर दिलं होतं, बहिर्वास दिलं होतं, तो ब्राह्मणाला देऊन टाकला, आणि त्याच्या करवी पिंड पाडवतो. आणि असं सांगतायत बटुबास. तेवढ्या पटकन लवकर आली. तिला वाटलं आता आपलं नाव सांगतं, त्याच्या अगोदर पटकन जायला पाहिजे, आपली सफाई देण्यासाठी, आपली बाजू मांडण्यासाठी. आणि स्वामी त्यांना आल्यावर म्हणतात, त्यांना समजावून सांगतात, हे काही नाही का? हे काय बरं नवीन आहे? तुम्ही दीक्षिताची कन्या आहात, उच्च कुलातल्या दीक्षित ब्राह्मणांची कन्या आहात. तुमचं लग्न त्यांच्याशी झालं, ते उपासनी होते, श्रेष्ठ होते. तेवढं कमी तुम्ही नाथपंथाचा उपदेश घेतलेला होता, संन्यासी झालेला होता, आणि त्यानेही तुमचे पित्र शांत झाले नाही का? पहिला चावे. आणि एवढं त्यानेही क्षणभर झाले नाही असं समजा. आता आमच्या सन्निधानात आहात, जगाच्या मालकाच्या सन्निधानात आहात, आणि त्यांनी होणार नाही. आणि ह्या बहिर्वास दिला, भाताचा गोळा केला, दही टाकलं, आणि याने तुम्हाला तुमच्या पित्रांना मुक्ती मिळणार आहे का? आणि जर तुम्हाला करावंसंच वाटलं तर देवांचं करा, इकडचं करा ना, आम्हाला जेव्हा हवं तर. तुम्हाला जर नवस करावेसे वाटले, इथे विडा ठेवा, नवस बोला, अंबाळी आहे, जाळीचा देव आहे. घरात काहीतरी अडचणी थांबत नाही, संकट थांबत नाही, चालले कोणाकडे तरी बघायला. ते ब्राह्मणाकडे, आणखी काही कोणी बघणारे असतात. माझी सून माझ्याशी भांडते, आमच्या घरात सतत कटकटी असतात. कोणाचं घर शांत आहे? श्रीमंत कोणी बघा तिथे लिहिलेले, किती जणांनी वाचलं मला माहिती नाही. श्रीमंताचे लक्षण आहे ते. सगळ्यांच्या घरी तेच आहे, घरोघरी गॅसच्या शेगड्या. आता माती राहिली नाही, चुली राहिली नाही, त्यामुळे आता गॅसच्या शेगड्या. कोणाकडे पाईपलाईन लावलेली, आणि काहीकडे टाक्या. आता पाईपलाईन आलेली तुमच्या गावात का आली? मोठ्या मोठ्या शहरांमध्ये गॅसची पाईपलाईन आली. त्यामुळे प्रत्येकाकडे तीच गोष्ट आहे. तुमचा कुठलंही
काम असू द्या, तुमचा काहीही प्रॉब्लेम असू द्या, तो देवापाशी बोलायचा आणि देवाला जरा घूस द्यायची. म्हणजे काय, देवा माझं असं असं केलं ना, मी तुला असं असं देईन. साहेब माझं काम करा, तुम्हाला पाकिट देतो. तसं देवाला सांगायचं, नवस बोलायचा, देवा माझा असा असा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर मी पंगत घालीन. आपण एरवी बोलतो. देव म्हणतो, अरे जिकडे तिकडे नुसता भ्रष्टाचार करतो, त्या भ्रष्टाचारात मलाही असं बघतो. आता नाही करावा ती कोण प्रॉब्लेम का, याचं मी काम नाही केलं तर हा जाईल दुसऱ्याच्या दारी. साहेब हे काय साहेब काम करून त्या साहेबाकडे जाईल, इतर देवी देवतांकडे. म्हणून देवाकडे जायचं, दुसरं कोणाकडे अजिबात जायचं नाही. देवाला सोडायचं नाही. देवाला जो सोडतो त्याला देव सोडून देतो. म्हणून कोणाकडे जायचं नाही, फक्त देवाचाच आश्रय घ्यायचा. स्वामी त्यांना तेच समजावून सांगतात की कुठेही जा, असं तुम्हाला वाटतंय तर तसं करू नका, माझ्या पाशीच या. काही करायचं असेल तर आमचंच करा. आणि मग आता साधी गोळी आहे विचार, तिच्या मनाची काही समाधानी झालेली नाही. आम्ही सांगतो, कोणीतरी आम्हाला म्हणतो, आता काही गोष्टी सहज असतात की लहान मुले तब्येत वातावरणानुसार आजारी सारखं सारखं पडणार, कमी जास्त होणार. आता बाबा पोराला असं होतं, पोरग रात्री दचकून उठतं, पोरग रात्री झोपू देत नाही, पोरग जास्त झोपतच नाही, सारखं रडतं. आता आम्हाला माहिती हे लहान मुलाचे काही लक्षणच असतात, ते काय आपल्यासारखं सांगू शकत नाही. हल्ली झोप झाली नाही, डोकं दुखतंय, कपोट दुखतंय, हे काही ते सांगू शकत नाही. आणि सांगू शकत नसल्यामुळे आपण औषध देत नाही. मग आम्ही सांगावं लागतं, हे दुसरंच काहीतरी कुठे तर. मग आम्ही म्हणतो, असं करा, श्री दत्तात्रय चरणोदक काढा आणि ते चरणोदक पाळा, त्याच्यासाठी पारायण करा. कारण ते नाही सांगितलं तसं समाधान होत नाही. म्हणून आम्ही असे काही उपाय सांगावे लागतात. तसंच औषधांचं काय मन भरलं नाही, त्यांना काय तेवढं उत्तर समर्पक वाटलं नाही. आणि स्वामी म्हणतात, ठीक आहे आता असं आहे, आता केल्याशिवाय पर्याय नाही, नाही तर ह्या पुन्हा दुसऱ्यांदा जातील आणि पुन्हा पिंड पाडायला. मग भट्टोबासांना स्वामी दाम देतात आणि तो बैल वाजते धोतर परत आणायला सांगतात. ते घेऊन येतात. मग ते आणल्यानंतर स्वामी त्यांना सांगतात की तुमची इच्छा आम्ही पूर्ण करू. एक दिवस देगावला भट्टोबास काही कामानिमित्त कपडे आणायला चालले होते. त्यावेळेस औसा देवाला म्हणतात, देवा नागदेवाला सांगा ना मला त्याच्यासोबत घेऊन गंगेच्या पलीकडे जायला, म्हणजे मी तिकडनं काहीतरी भात भिक्षा मागून आणेन. ते म्हणतात ठीक आहे. मग ते नागदेवांसोबत त्या पलीकडे जातात. आता पलीकडे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघ जण चाललेले असतात. मग औसांना नाथोबा म्हणतात, तू जर अगोदर आली तर माझी वाट बघ, माझं काम लवकर झालं आणि मी अगोदर आलो तर तुझी वाट बघेल, सोबत दोघं जाऊ. औसा गेली नाथोकोरोच्या छत्राशी, अन्न छत्राशी, तिथे गेली आणि भात मागितला. ते म्हणतात, भात आहे पण शिळा आहे, घेऊन ये, जे काही जसा असेल तो घेऊन ये. आणि मग त्याने शिळ्या भाताचे गोळे दिले. औसांनी बैरवास म्हणजे पदर टाकला, पसरला, त्याच्यावरती आणि भात घातला आणि दही मागून आले. दही काढलं, त्याचं गाठोडं बांधलं आणि ते परत आले. भट्टोबास अगोदर आलेले होते, त्यांची वाट बघत होते. आणि तेवढ्याच भट्टोबास त्यांना येताना बघतात आणि आवाज देतात, पटकन चल, नदीला पूर वाढायला लागलेला आहे, पाणी वाढायला लागलेलं आहे, असं म्हणून पटकन येतात. आणि जेव्हा नदीच्या मध्यभागी येतात तेव्हा पायच टेकत नाही, पाय टेकत नाही. त्यांनी औसांना धरलेलं असतं. आणि मग ते म्हणतात, तो धोतर उपरणं सोडून दे, आपल्याला ठाव लागत नाही, पटकन चाल. ते म्हणतात, ठीक आहे, हो का रे बाबा, ठीक आहे, सोडून देते. आणि एकमेकाच्या आधाराने अलीकडे येते. आणि भट्टोबास म्हणतात, कटकट काय अरे अरे
स्वामींचा चांगला पदर धोतर निघून गेलं आणि तू आणलेला एवढा मोठा दही भातही गेला. अहो सांगते नाही गेले रे बाबा. कसं काय? तो जाईल म्हणून मी दातात धरून ठेवला होता. तो काही वाहू दिला नाही, जाऊ दिला नाही आणि काढला, देवापाशी आणलं. स्वामी छिन्नस्थळीवरती बसलेले होते. स्वामींना दंडवत घातले, श्रीचरणाला लागला आणि मग भगवानांनी सगळी घडलेली गोष्ट स्वामींना सांगितली आणि मग ते गाठोड देवासमोर ठेवली आणि स्वामींनी उपासना करवी. त्यांच्या समाधानासाठी, हौसांच्या समाधानासाठी पिंड पाडलं आणि मग जसं मंत्र, जसं विधी असतो तसाच स्वामींनी त्यांच्याकडून करून घेतला. आणि मग स्वामी म्हणतात, अहो तुमचे पिंड प्रदान आम्ही स्वीकार केलेले. आता काय पुन्हा कधी कोणाचेही पिंड, कोणाकडे पिंड पाडायला तुम्ही जाऊ नका. आता तुम्हाला कुणाचेही पुन्हा तुमच्या पूर्वजांचे पिंड पाडायची गरज नाहीये. त्यामुळे आता पुन्हा हा उपद्रव तुम्ही काही करू नका, असं स्वामींनी त्यांना निरूपण केलं. आणि त्यांनाही समाधान लाभलं की चला, माझी इच्छा होती पिंड पाडावे, ते देवाने पूर्ण केले. समाधान लाभतं आणि त्यांना त्यांचं अंतःकरण भरून पण येतं. देवाने सांगितलेलं आहे की माझीच भक्ती कर, तरीही केवळ फक्त आणि फक्त माझ्या समाधानासाठी, फक्त माझ्या समाधानासाठी देवाने तत्वज्ञानात न बसल्याने गोष्ट केली. देव भक्तांना जे जे पाहिजे ते देत असतो, पण आपल्या भक्तीत कमतरता नसावी. देव आपल्याला जेवढं समजून घेतो तेवढं कोणाला समजून घेत नाही. एक दिवस कोणता तरी सण आला आणि त्या सणाच्या दिवशी औसा जेव्हा भिक्षेला गेल्या तेव्हा भिक्षेमध्ये त्यांना मांडा आला, पुरणपोळी मांडा असतो तो आला. आणि मग दुसऱ्या दिवशी तो आल्यानंतर औसा देवाकडे येतात आणि देवाला म्हणते, देवा आज भिक्षेमध्ये मांडा आलाय पण दूध काय आलं नाही, जरा दुधाला पैसे देता का? दूध आलं, दूध आणते आणि मस्त चुबळीत मस्त कुस्करून असं खाते. तुमच्या प्रसादाने, तुमच्या आशीर्वादाने मस्त खाते. तिथं भक्तभाव बसलेले असतात. तुला लाज वाटते का? कुशात देवाला पैसे मागते दुधासाठी. पण चुबळीत काय म्हणते, तुला तर एवढंच खावंसं वाटतं तर दूध खाय ना. ते म्हणते गपणार आहे, तुला पण थोडं देईन ना. कशाला माझ्या दुधाच्या आड येतो? तुला देईन ना, थोडंसं देईन ना, तुला पण देईन. माझ्या चरणात स्वामींच्या प्रसादाने मला खूप आहे, जे पाहिजे जेव्हा पाहिजे जे तसं मिळतं. तुलाही देईन, तू नको बोलू. पुन्हा देवाला मागते, देवा द्या ना मला. आम्ही देवाची संविधान, देवाचेच सेवक आहे. देवाला नाही मागायचं मग कोणाला मागायचं? आम्ही देवालाच मागणार ना. आमचं सगळं काय आहे देवच आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू स सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. आम्ही हट्ट ऐपशी करायचा असतो ना, त्रास वडिलांना द्यायचा असतो ना, पैसे देवाकडेच मागायचे असतात ना. आणि माता पिता आई वडील बंधू मित्र सखा सुहृद संग माझा देवच आहे. त्याला नाही मागायचं मग कोणाला मागायचं? मी देवालाच मागणार. आम्ही देवाची सेवक आहोत, देवालाच मागणार. आणि स्वामी सुद्धा तिथं काय ब्रह्मविद्या सांगत बसले का? अगं दूध खाऊन काय होतं का? नाश म्हणते स्वामी. काही सांगतात काही सांगत नाही. आणि बटोबासांना म्हणतात, द्या बरं त्यांना कवडे, द्या बरं दूध आणायसाठी द्या. आणि मग त्यांनी कवडे दिले. कवडे म्हणजे पैसे दिले. तिने दूध आणलं, मस्त चुबळीत खाल्लं. त्यावेळेस औसांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. किती छोटी गोष्ट मागितली पण तरी देवाला दिली. आणि देव एकीकडे काय सांगतात की अरे वृक्ष जसं मिळेल तसं खावं. दुधासाठी असं कुठं मागतात का? पण देवाने सांगितलं का? नाही, कारण तिचा भाव शुद्ध होता. देवानेही ते तिला दिलेलं आहे. देवाला जे जे पाहिजे मागितलं ते देव देतो.
पण तेवढं देवाला सर्वस्व मानलं पाहिजे. म्हणून औसा म्हणतात ना, काय म्हणतात, आम्ही गोसावियाची दासुर्वे. देवाला नाही मागणार, मग कोणाला मागणार आहे? दुसरं थोडं कोणाला मागणार आहे? माता पिता सगळं तेच आहे, पण देवाला आपण माता पिता समजणं गरजेचं आहे. शब्दाने नाही तर प्रत्येक गोष्टीने. संकट आलं, दुःख आलं, अडचण आली, कितीही मोठं संकट आलं तर मी देवाला सोडून कोणत्याही मंदिरात जाणार नाही, परमेश्वराची भक्ती सोडणार नाही. अरे कितीतरी उपाय आहे. संकट आल्यानंतर तुम्ही स्मरण करा, स्मरणाने दूर होतं, पारायणाने दूर होतं, सेवनेने दूर होतं, आंबाळीच्या जाळीच्या देवाच्या मंगळूरच्या खेटी करा, त्याने दूर होतं. उटी उपहार करा, पारायणाला कुणाला तरी बोलवा, आपण पारायण करा, मंदिरात विडा ठेवा, रोज आरतीला या, उटी उपहार करा. कितीतरी उपाय आहे आपले संकट दूर होण्याचे. आणि सगळ्यात मोठा उपाय स्मरण. स्मरणाने सगळं काही होतं. स्मरणाने आकाश जरी पडायला लागलं तरीही थांबू शकतं. एवढं त्या स्मरणामध्ये, देवाच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. नावाचं सामर्थ्य आपल्याला कळत नाही. आपण सर्व बाह्य उपचार करतो, पण नामस्मरण करत नाही. आणि खरं तर नामस्मरण याला पैसा लागत नाहीये, नामस्मरण करण्याला कष्ट लागत नाहीये. नामस्मरण करण्याला फक्त आणि फक्त आपली इच्छा लागते. आणि तेच करत नाही, आणि ते करत नाही म्हणून संकट दूर होत नाही. संकट दूर होत नाही मग आपली भक्ती डळमळीत राहते. अशांती जीवन, सतत कटकट, सतत रडरड, सतत अशांत होऊन आपण जगतो. आणि आला दिवस कालच्या वाणी, जसा मागून आला तसा पुढे गेला. आपलं स्मरण हे महत्वाचं आहे. स्मरणाशिवाय जगात दुसरं काही तुमचं रक्षण करू शकणार नाही. कितीही मोठं संकट येऊ द्या, कितीही मोठं संकट येऊ द्या, ते टाळण्याचं सामर्थ्य स्मरणामध्ये आहे. पण आपण कळत न कळत स्मरण करत नाही. जो उपाय आहे संकट दूर होण्याचा, संकट जाण्याचा, आजारपण नीट होण्याचा, तो उपाय करत नाही. आपल्याला सगळं ऐकता हवं असतं. देवाने आपलं रक्षण करायला हवं, पण बिना स्मरणाचं, बिना देवधर्माचं. देव कृपा करून किती करणार? अरे आपल्याला कदाचित देवाच्या देवधर्मामुळे कदाचित आपण कोरोनातून वाचलो असेल. देवाला वाटलं असेल हा थोडाफार देवधर्म करतोय, हा स्मरण पारायण करतोय, याचं आपण रक्षण करूया, याला आपण तारूया. कारण हा पुढे देवधर्म करणार आहे, स्मरण करणार आहे. पण आपण सर्व बाह्य गोष्टी, इतर गोष्टींना, संसाराला वेळ देतो आणि स्मरणाला मात्र देत नाही. देव आपल्यासाठीच आहे. जेव्हा जेव्हा ज्या भक्तांनी देवाला बोलवलं तेव्हा देव आलेला आहे. गंगे बुडता साधा जसमाई साचे काहुर दीन दयाल आहे, भक्तवत्सल आहे. पण आपल्याला ती साधा जेव्हा देवाच्या भेटीसाठी रात्रभर झोपत नाहीये, देवाच्या दर्शनासाठी रात्रभर तळमळते, तेव्हा ती गंगेत बुडताना देव तारायला जातात. द्रौपदीला भरसभेमध्ये अपमान होणार आहे, वस्त्रहरण होणार आहे. तिने सगळ्यांचा धावा केलेला आहे. कोणीच आपले पती सुद्धा रक्षणाला येत नाही. जगात आपलं कोणीच रक्षण करू शकत नाही. एका भगवान गोपाल कृष्णाशिवाय जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा श्रीकृष्ण महाराजांचा धावा करते आणि श्रीकृष्ण महाराज तिथं धावून येतात, तिथं लज्जा रक्षण करतात. तू ऐकून काय तुला देऊ अनंता,
अंत नको पाहू अनंता, अंत नको पाहू. 88,000 ऋषी जेव्हा अपरात्री जेवायला मागतात, काहीच नसताना परमेश्वर गोपाल कृष्णाचा धावा केल्यानंतर ते तिथे येतात आणि ते म्हणतात मला भूक लागली. द्रौपदी म्हणते माझ्याकडे जेवायला असतं यांना जीव घातलं नसतं का? ते काही सांगू नको, मी जेवायला बसलो होतो, भरल्या ताटावरून उठून आलेलो आहे, काहीतरी दे. ती म्हणते अरे काहीच नाही, ती तुला सूर्यानं दिलेली थाळी ती आण. आणि ती थाळी धुवून ठेवल्यानंतर तिच्यातून काहीच निघत नाही रे बाबा, का तू पण का संकट कशाला माझा अंत पाहतो? कृष्ण म्हणतात आण. आणि आणल्यानंतर त्या थाळीला धुताना भाजीचं पान लागलेलं असतं, ते खातात आणि तृप्ततेचा ढेकर देतात. सगळ्या 88,000 ऋषींचं पोट भरतं. तेवढ्या आर्ततेने देवाला बोलवणं गरजेचं असतं, हाक मारणं गरजेचं असतं. ती आर्तता, तो भाव, ती श्रद्धा, ती आवडी आपली कमी पडते. आणि कमी पडून सुद्धा आपण म्हणतो देवाने माझं रक्षण केलं नाही, देव माझ्या संकटाच्या वेळेला धावून आला नाही. देवाने संकटाच्या वेळेला धावून येण्यासाठी जे पुण्य, जो आवाज, जी श्रद्धा आपल्याकडे हवी ती नसल्यावरती देव कसा येईल? मी इथे तासभर बसून राहिलो, मनातल्या मनात प्रवचन केलं, तुम्हाला कसं कळेल? बोलावं लागेल ना, बोलत असताना शब्द बाहेर पडावा लागेल ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल ना. तसंच परमेश्वराने धावून येण्यासाठी भक्ती, प्रेम, आवड हवी ना, ती तर हवी तशी नाहीये. मग देव कसा येईल? देव संकटांपासून रक्षण करतो, दुःखापासून वाचवतो. पण दुःखापासून वाचवण्यासाठी आपलं पुण्य गोमट जे हवं, आपल्याकडे तितकं हवं तरच आपल्याला देव रक्षण करतो. आपण काहीच न करता देवाने आपल्याला सगळं द्यायला हवं. 2, 5, 10, 15 मिनिटाच्या भक्तीमध्ये दिवसभराच्या देवाने आपलं सर्व 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 चांगलं करायला हवं. आपली तब्येत, परिवाराची, पैसाही मिळायला हवा, शांती मिळायला हवी, शरीर पण दुखू नये, गुडघे पण चांगले राहावे, डोकं पण राहावं, शेती पण चांगली व्हावी. सगळं 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 15-20 मिनिटाच्या भक्तीमध्ये सगळं आपल्याला हवं. देवाने देऊन काय द्यावं, किती द्यावं? तो दयाळू आहे. मर्यादा त्यालाही राहते ना. आपल्यापेक्षा अनेक पटीने, अनंत पटीने जी भक्ती करणारे, ते देवाला पुकारणारे, त्यांच्याकडे देवाला जावं लागेल ना. आपल्याला एखाद्या दिवसामध्ये जर एकाच दिवसामध्ये 4-5 लग्न आले तर आपण कुठे जातो? जिथे जवळचा आहे, नात्यातला आहे, प्रेमाचा आहे, त्याच लग्नाला तिकडेच जातो ना. ज्या लग्नाचा फक्त यायची म्हणून पत्रिका आलेली आहे, द्यायची म्हणून त्यांनी दिलेली, व्यवहार म्हणून दिलेले, तिकडे आपण जात नाही. जिथं प्रेम आहे, आवडी आहे, तिथे जातो. तसं आपण वाणिकिनीचे एकटेच नाहीये देवाला हाक मारणारे, देवाची भक्ती करणारी. आपल्यापेक्षा भक्ती करणारे अनंत पटीने अनंत भक्त आहेत. आणि मग जेव्हा सगळे भक्त एकाच वेळेला देवाला आवाज देतील, हाक मारतील, देव कुणीकडे जातील? जो आवडीचा आहे, जो आवडीने करणार आहे, तिकडेच देव जातील. आपल्याला वाटतं नाही त्या सगळ्यांना सोडावं आणि देवाने आमच्याकडे यावं. देवाने आपल्याकडे येण्यासाठी जी भाव श्रद्धा हवी, ती आपल्याकडे हवी, तीच आपल्याकडे नसते. आणि देव येत नाही म्हणून रागवतो आपण देवावर. काय देव बाबा, तुम्ही सांगता देव रक्षण करतो, देव धावून येतो. आम्ही किती संकटात होतो, काय देवाने रक्षण केलं नाही. आम्ही किती अडचणीत, किती स्मरण केलं, आणि किती आपल्याला लगेच तहान लागली का वीज बोलायची सवय. आपण स्मरण कधी कधी ठेवणार? जेव्हा आपण स्मरणाचा विडा कधी ठेवणार? जेव्हा संकट आले तेव्हा. आपण देवाला मंदिरात जाऊन विडा कधी ठेवणार? आज संकट लगेच काहीतरी भजन तर कोण द्या ना. बँकेत जायचं पैसे काढायला, स्लिप भरायची, पैसे द्या. तो म्हणतो तुझ्या अकाउंटला पैसे तर ठेव, मग तुला पैसे देतो.
अकाउंटला झिरो बॅलन्स आणि त्या बँकेत एटीएम मध्ये गेला पैसे काढायला आणि पैसेच नाही, कसे काय निघे? तुमच्या स्मरणात तुमच्या देवधर्माची काहीतरी ठेव देवापाशी अगोदर असावी आणि ती असली की मग देव आपल्याला पाहिजे तसे अकाउंटला बॅलन्स असावा, मग पैसे निघतात एटीएम मध्ये. नाही तर कार्ड आहे, एटीएम पिन पण बरोबर टाकलाय, मशीन मध्ये पण पैसे बाहेर येत नाही. काय नाही? तुमच्या अकाउंटला नाही. तसं संकट काळी देवाने रक्षण करावं याच्यासाठी देवाच्या अकाउंटला भक्तीचा देवधर्माचा काहीतरी बॅलन्स असायला हवा. तो एका दिवसात जमा होत नाही, तो जमा हळूहळू करावा लागतो. एका दिवसात आपण अकाउंटला 5,000 जमा करत नाही, 15,000 जमा करत नाही, 1,00,000 जमा करत नाही. तो 2,000, 1,000, 500, 100 हळूहळू जमा करत राहिला का एक दिवस जमा होतो. तसाच देवधर्माचा बॅलन्स जर आपण जमा ठेवू तर परमेश्वर आपल्याला जे पाहिजे ते देतात. औसाने मागितलं मला दुधासोबत मांडे खायचे आहे, देव लगेच त्यांना दुधासाठी कवडे देतात आणि त्यांची इच्छा पूर्ण करतात. देव सर्व इच्छा पूर्ण करत असतो. देव सर्व इच्छा पूर्ण करत असतो, पण इच्छा योग्य असावी आणि त्या इच्छेच्या अगोदर देव आपला देवधर्म असावा. मी बऱ्याच वेळा सांगत असतो, माझ्या नावावरती 1 इंच सुद्धा जमीन नाही, अकाउंटला भरमसाठ पैसाही नाही, तरी मी गाडी घेऊन फिरतो. गाडी घेणं सोपं, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्यासाठी. आमच्यासाठी काय 20 गाव 30 गाव, भिकाऱ्याला 40 गाव. माझ्याकडे गाडी नव्हती, पण आपल्याकडेही गाडी असावी देवधर्म करण्यासाठी, प्रवचनांना जाण्यासाठी. अशी थोडीशी इच्छा राहते माणसाची. माझीही होती थोडीशी इच्छा, मग ते थोडीशी होती, पण आपण घेऊ शकत नाही आपल्या अवकाशाच्या बाहेर गाडी. जरी काय म्हणतात हप्त्याने घेतली, हप्ता भरायसाठी पैसे कुठून येणार? आपल्या अवकाशाच्या बाहेर. फक्त एक थोडीशी इच्छा होती की असती तर बदल गाडी. पण देवधर्म चालूच होता. आणि मग मी गेलो देवधर्म करायला, म्हणजे अकोल्यापासून निघालो तर गोंदियापर्यंत पायी स्थानक करत गेलो, तिकून परत आलो, म्हणजे 1,000-1,500 किलोमीटर 1 to 1 करत पायी या गाव त्या गावाला गेलो. तिकून आलो, बँकेवाल्यांचा फोन आला, तुम्हाला गाडीची ऑफर आहे, घेऊन जा. येडे बनवतात, यांना सांगतील तुमची सॅलरी स्लिप द्या, तुमचं घर द्या, कोणती गॅरंटी आणा, काहीतरी पैसे दाखवा. आपल्याकडे तर काहीच नाही, आपल्याकडे आधार कार्ड, त्याच्या पलीकडे काहीच नाही. आधार कार्ड, त्या कार्डाचाच आधार, दुसरं काहीच आधार नाही. मी विषय सोडून दिला, जाऊ दे. ते म्हणत असतात, नंतर म्हणतात हे नाही ते नाही, तुम्हाला नाही गाडी मिळाली. पुन्हा 1.5 महिना झाला, त्यांचा पुन्हा फोन आला, ते गाडीची ऑफर होती तुम्हाला न्यायची. म्हणलं हो येतो, मी पुढच्या हप्त्यात येतो, बाहेर गाडी. विषय सोडून दिला. तिथं जाऊन इज्जत काढून घेण्यापेक्षा न गेलेलं बरं ना. तशी तिथं इज्जत असली नसली काय फरक पडतो त्यांच्याकडून? काय मग पुन्हा 2, 4, 6 महिने त्यांचा फोन. एक दिवस गेलो, इतके कपडे मळालेले होते की जवळ महिना झाला, 1.5 महिना झाला, आंघोळच केली नव्हती, कपडे पण घाण होते. बाहेरच दरवाजाच्या बाहेर तो थोडस कोरोनाचा हे होता, बाहेर उभं केलं. त्यांना म्हणलं गाडी घ्यायची. म्हणे कुणाला? म्हणलं मला. त्यांना असं बघितलं, हे 1.5 महिना आंघोळ नाही, कपडे दाढी, कपडे एकदम घाण झालेले. तो असा पाहतोय, तुम्हाला घ्यायची काय सॅलरी असा पाहतोय बरं का. म्हणजे त्याच्या नजरेतून सरळ करतोय, तुझी अवकाश नाही, निघ बाहेर. पाहतोय. म्हणलं हो मलाच घ्यायची. सॅलरी स्लिप आहे का? म्हणजे सॅलरी म्हणजे नोकरीच नाही, तर कुठून स्लिप देऊ तुला? म्हणे RTI इन्कम टॅक्स भरता का? अरे 10 रुपये दक्षिणा, 50 रुपये दक्षिणा, त्याच्यातून कुठे इन्कम टॅक्स भरून नाही म्हटलं. म्हणे काही घर बीर नाव? म्हणलं काहीच नाही. ठीक आहे म्हणे, असं तुमच्या कोणाला येतात म्हणे गाड्या चालले तोंडावर करून, आंघोळ करत नाही, कपडे पण नाही घालायला.
म्हणजे साहेब एकदा बघा तुमच्याच बँकेतून एकदा दोनदा फोन आला म्हणतात, 2-3 वेळा फोन आले. अहो जा ना महाराज, कशाला डोकं लावता, मला एक तर टार्गेट दिले आमच्या साहेबांनी, इतक्या गाड्या खपवायच्या, तुम्ही येत आहे. आणि म्हणजे साहेब तुम्ही तुमच्याकडून फोन आलेला आहे, बघा ना एकदा. तो तन करत आता बघायचं म्हणून बघायला गेला, काय दिसलं मला माहिती नाही. तो आला, साहेब या ना महाराज, या ना मध्ये. काय झालं बाबा, लगेच बसायला लावलं, कॉफी घेणार चहा घेणार. हा म्हणलं बाबा काहीच नाही घेत, घे सांग मला, गाडी खरंच मला मिळणार आहे. ते म्हणे हो. मग गाडीला हे पाहिजे ते पाहिजे, म्हणलं माझ्याकडे काहीच नाही, आधार कार्ड आहे. काय गाडी बाबांना सांगितलं, बाबाने अरे अशी कशी गाडी भेटेल, त्याच्यासाठी एवढी भरावं लागतात तेवढे भरावं लागतात. आपल्या अकाउंटला बॅलन्स 450 रुपये, जिथं पाहिजे कमीत कमी 5,000 रुपये, आपले 450. म्हणलं काय माहिती बाबा, गाडी सगळी प्रोसिजर होईपर्यंत, गाडी त्या दिवशी घरी येईपर्यंत मलाही विश्वास नाही, कोणालाच विश्वास नाही. खरंच गाडी घेऊन आलो तरी मला विश्वास नाही. आमचे 2-3 महिने थोडे चिमट्या काढत होते, खरीच आली बरं का गाडी, खरंच आली बरं का, काहीच नाही, अवकातच नाहीये. इतना दिया मेरे दाता ने मुझको, जितनी मेरी औकात नहीं, पण ही देवाची कृपा आहे. काहीच नाही नसताना सुद्धा गाडी आली आणि हप्ते चालू आहे. एकही 3 वर्षात एकही हप्ता भरला नाही. बरोबर उद्या परवा हप्ता भरायचा की कुठेतरी 2-5 हजाराचे काहीतरी अडकले राहतात. तो म्हणतो तुमचे पाठवून देतो बर का. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. सगळं करता करिता ईश्वर आहे, पण त्याने करण्यासाठी त्याला अपेक्षित जो बॅलन्स आहे, स्मरणाचा, देवधर्माचा, स्थानवंदनाचा, पारायणाचा, तो त्याच्याकडे जमा केलाय. सगळं चालू आहे. मी सरळ सांगतो, धनंजय बाबाला नाही पूजन करत, बाबा देवाचे म्हणून पूजन करतात. ही जी सगळी पूजा अर्चा आहे ती देवाची होती, आपली होत नाही. हे कळावं लागतं. त्याच्यासाठी देव धर्म स्मरण पारायण करावा लागतो, तेव्हा सगळं होतंय. आज काहीच आठवत नाही, कुठे गेलो मस्त सुखाने खाऊन पिऊन मजेत. 1.5-2 वर्षापूर्वी हैदराबादला जायचं होतं मला बघण्यासाठी. मी कुठे प्रेक्षणीय स्थळ असं बघायला जात असतो, तिथं काही आवडलं तर ते देवाच्या मंदिरात डेकोरेशन आपलं पौत्याचं असतं, कार्यक्रम असतं, त्याला करत असतो. हैदराबाद बघायला जायचं होतं, आणि हैदराबाद बघायला जायचं म्हणजे राहायचं कुठं ओळख नाही, खायचं कुठं ओळख नाही. मग कुठेतरी एखाद्या छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये राहावं लागेल. असा 10-15 हजाराचा खर्च लागेल, म्हणून जमा केले हळूहळू. आणि जमा केल्यानंतर मला आता नवरात्रामध्ये राहायला आहे, तिथून नवरात्रामध्ये तसंच हैदराबादला जाऊ. हैदराबादला जायचं म्हणून पैसे साचून ठेवलेले. बघायचंय तिथं ते रामोजी फिल्म सिटी आहे, बघण्यासारखं आहे. आणि ते आपल्याला देव तसे काही डेकोरेशन आपल्याला देवाचं करता येतं का, ह्या हिशोबाने म्हटलं जाऊ. नवरात्र केलं, 9 दिवस प्रवचन केलं राहायला. तिथं हैदराबादचा परिवार आलेला होता. ते सगळे मला युट्यूब बघत होते आणि फक्त नॉर्मल बघायचे. आम्ही तुमचं व्हिडिओ बघतो म्हणून बघायचे नाही, तर मी जे जे सांगतो ते 10 दिवस त्यांनी तसे विधी पण केले, धार्मिक पण होते, श्रद्धाळू पण होते. मग दसऱ्याच्या दिवशी ते म्हणे बाबा येतो आता. म्हणजे मी पण येणार आहे, हैदराबादला यायचं चाललेलं आहे माझं. आणि 10 दिवस त्यांनी मी सांगितलं की इतका वेळ स्मरण करा, ते स्मरण करायचे. उटीला जायचं का, ते सगळं उटीचं 10 हंडे तुम्ही जर राहेर केला असेल तर त्या स्थानांना काय होतं, एका हंड्यामध्ये 2 हंड्यामध्ये स्नान होऊन जातं. आम्ही 10 हंडे ते वाहून आणायचे भक्तीना भावाने. आम्ही मनमोकळेपणाने देवाची स्नान घातलं, विधी केला. त्यांना सांगितलं मी पण येणार आहे, तर रडायलाच लागले. आता काय झालं, तुम्ही येणार, खरंच येणार बाबा, आमच्या घरी येणार. हैदराबाद जाणार नाही, हैदराबादला काही कुठे फिरायचं फिरा, पण मुक्कामी आमच्याकडे यायचे.
लगेच ते सगळे 5-6 जण होते, रडून दंडून घालायला लागले. हो हो मला अजून यायचं, मी आलो नाही, यायचं ठरलंय फक्त. ते काही नाही बाबा, आम्ही तुमच्याकडे येणार आणि आता आमचा दंडच पाहिजे, आमच्याच घरी तुम्ही आले पाहिजे. म्हणलं हो ठीक आहे, बघतो नाही बाबा, त्याला वाटलं आमच्यासोबत. ते म्हणजे गाडी आहे, मी माझी गाडी घेऊन आलो आणि मग त्यांच्याकडे मुक्कामी घेऊन 3 दिवस राहिलो. ते म्हणजे गाडी माझा ड्रायव्हर गाडी आणि तुम्हाला कुठं फिरायचं तिथे फिरा, नाही तर तुमची गाडी माझा ड्रायव्हर. त्यांना म्हणजे मी ज्या शहरात जात असतो, मी तिथे रिक्षानी फिरतो, मी बसनी फिरतो, मी मेट्रोनी फिरतो, मी असं काही बंधन ठेवत नाही, मला माझं मोकळं पद्धतीने फिरू द्या. त्यांनी नाही बाबा मी येतो सोबत सोडायला, तुम्हाला फिरवायला, जिथं बघायचं तिथे येतं. म्हणलं नाही. तळमळ 3-4 दिवस राहिलो. 10-15 हजार रुपये खर्चासाठी ठेवले होते, ते तसेच राहिले. भाडं जाऊन सगळं गाडीचं पेट्रोल जाऊन 7,000 रुपये दक्षिण घेऊन परत आलो. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा. आहे का चिंता? कोणी सोय लावली, देवाला वाटला याला जायचंय बघायचंय, ठीक आहे तुझी सोय मी करतो. बरोबर ते कुटुंब आणि ते आवडीनं रडून, असं नाही जमलं तर या, आले तिकडे ते या, असं नाही, रडून पडून सगळं देव करतो. पण देवावरती विश्वास टाकावा लागतो. जसं मी काल परवा सांगितलं की पांडवांच्या केसालाही टंका लागला नाही. का? पांडवांचा पांडिराका, पांडवांचा सल्लागार कोण होता? भगवान गोपाल कृष्ण होता. त्यांनी सर्वस्व मानलं होतं. भगवद्गीतेतलं वचन 11व्या अध्यायात जेव्हा गोपाल कृष्णांना अर्जुन म्हणतो करिस्ते वचन तव, तू जे सांगेल ते मी करेन. आणि अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज म्हणतात खरंच का? जे सांगेल ते करशील, नक्की करशील? हो नक्की करेल. तुम्ही सांगून बघताय का मागे हटायचं नाही, अजिबात हटणार नाही. माझा प्राण गेला तरी चालेल. लाव धनुष्याला बाण, धनुष्याला बाण लावतो आणि हा समोर युधिष्ठिर आहे ना तुझा मोठा भाऊ, त्याचा मुंडकं उडव. लगेच धनुष्याला बाण लावतो आणि बाण सोडणार, सोडायचा तेवढं श्रीकृष्ण महाराज म्हणतात थांब, कळलं आता खरंच तुम्ही सांगेल ते करशील. त्याला कळलं आणि कळल्यानंतर तो देवाच्या वचनानुसार वागायला तयार झाला. म्हणून पांडवांच्या केसालाही धक्का लागला नाही, रक्षण केलं देवाने. पण त्याच्यासाठी त्याने सांगितलेल्या विधीवरती आपण चाललो पाहिजे. देव सांगतोय, करतोय, वागतो दुसरं आणि देव आमच्याकडे लक्ष देत नाही. मी एक गोष्ट कायम सांगत असतो, तुम्हाला सगळ्यांचा चॅलेंज देऊन सांगतो. माझ्यापुढे पाहिजे कशावर लिहून घ्यायचं त्याच्यावर लिहून घ्या. देवाने सांगितलेल्या वचनानुसार, सांगितलेल्या विधीनुसार जर तुम्ही वागले ना, तुमची आर्थिक परिस्थिती श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कोणीच वाचू शकणार नाही. श्रीमंत तुम्ही होणारच, तुमच्या शरीराचे आजार दूर होणारच. तुम्हाला जे जे संकट येतात, ज्या ज्या अडचणी येतात त्या सगळ्या दूर होणार. कमी त्याचं प्रमाण होणार. आपलं कर्म आहे त्याला भोगावं लागणार, पण ते कमी प्रमाण होणार. आपण समर्थ अशा परमेश्वराचे भक्त असून आपले पैशाचा प्रॉब्लेम मिटत नाही, आपल्या शरीराचा प्रॉब्लेम मिटत नाही, आपल्या घरातली कटकट थांबत नाही, नवरा बायकोचे भांडणं थांबत नाही, मुलगा ऐकत नाही, सतत काव 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 रडणं काही थांबत नाही. आणि बरोबर तो देव काही लक्ष देत नाही. बाबा देवाला सांगणं लक्ष दिलं पाहिजे. आता डॉक्टरना फक्त डिस्क्रिप्शन द्यायचं असतं, गोळ्या लिहून द्यायच्या असतात, गोळ्या पण खायच्या असतात, पथ्य कोणी पाळायचे असतात. आमचं पथ्य तुम्हीच पाळा आणि गोळ्या तुम्हीच घ्या आणि गुण आम्हाला येऊ नये असं नसतं. जो देवाने सांगितलेल्या विधीनुसार आचरण करेल त्याला सुखापासून, समाधानापासून आणि शांतीपासून कोणीही रोखू शकणार नाही. मी मागा सांगितलं ना तसं योगक्षेम वाहम्याम, तुमच्या खाण्यापिण्याची राहण्याची सगळी सोय मी करतो असं परमेश्वर म्हणतात आणि वास्तविक करतातही. पण त्याला तसं शरण जावं लागतं. आपण तसं शरण जात नाही आणि शरण जात नाही म्हणून आपलं रक्षण होत नाही आणि रडणं थांबत नाही, देव लक्ष देत नाही असं आपण म्हणतो. देवाच्या वचनानुसार चालण्याचा प्रयत्न करा, देवाच्या शास्त्रानुसार चालण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच देव आपलं सर्व
दुःख दूर करू शकतो. अवसानी कवडे मागितले दूध आणण्यासाठी, दिले देवाने. त्यांची इच्छा देवाने पूर्ण केली आणि आपली सर्वांची देव ती पूर्ण करावी, करेल अशी आशा आहे.